निवडणुका तोंडावर आहेत, निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार आहे अशी ही माहिती आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अशी घोषणा केलेली आहे आणि या संदर्भात आणखी अपडेट करण्याचे प्रतिनिधी संदीप आपल्या सोबत आहेत। संदीप, आता निवडणुका तोंडावर आहेत आणि त्यातच आता काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलेला आहे फक्त मुंबईसाठी, कसं बघायचं याकडे? अगदी श्रद्धा, ही आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल। खरं तर मतचोरी म्हणजेच वोट चोरीचा जो मुद्दा आहे तो केंद्राकडून राहुल गांधी यांनी पहिल्यांदा समोर आणलेला होता आणि त्यानंतर त्याचं लोण महाराष्ट्रामध्ये देखील पाहायला मिळालं होतं। एकंदरीतच जो मोर्चा निघाला होता किंवा दोन्ही ठाकरे बंधू जे एकत्र आलेले होते वोट चोरीच्या मुद्द्यावर, त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये काँग्रेस काहीशी अलिप्त झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं। हर्षवर्धन सपकाळ जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते कुठल्याही बैठकीला किंवा मोर्चामध्ये देखील सहभागी झालेले नव्हते। जो महाविकास आघाडीचा शरद पवार आणि दोन्ही ठाकरे बंधू आणि मित्र पक्षांनी जो मोर्चा काढलेला होता त्यामध्ये ते सहभागी झालेले नव्हते। मनसेचं वावडा एका विनंती थोडंसं थांबवते, आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते युवराज मोहितेजी जोडले गेलेले आहेत। युवराजजी नमस्कार। आपण पाहतोय काँग्रेस नेते आता विजय वडेट्टीवार यांनी ही अशी मोठी घोषणा केलेली आहे, आपली पहिली प्रतिक्रिया, स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे। नाही, असं आहे की काँग्रेस हा अत्यंत मोठा पक्ष आहे आणि आपण आता बघतोय की ज्या पद्धतीने भाजप सत्तेवर आले त्या सत्तेच्या चाव्या या वोट चोरीमध्ये आहेत। ही वोट चोरी राहुलजी गांधी यांनी उघडकीस आणली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्हाला असं वाटतं की मुंबई असेल किंवा महाराष्ट्र असेल किंवा देशामधलं एकूण राजकारण जे आत्ताचं असं आहे हे काँग्रेसच्या आयडिओलॉजी योग्य आहे असं आता सगळेच लोक मानतायत। सर्वसामान्य माणसाचं ते म्हणणं आहे आणि गेल्या 11 वर्षाच्या सगळ्या एकूण राजवटी पाहता म्हणजे दिल्लीतली आणि महाराष्ट्रातली लोक कंटाळलेले आहेत। लोकांचं जगणं हे अत्यंत कठीण झालेलं आहे आणि अशा ह्याच्यामध्ये काँग्रेस हाच एक पर्याय लोकांना वाटतोय। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की काँग्रेसची ताकद आज जेवढी आहे तेवढी इतर कुठल्याही पक्षाची नाही आहे। मग तुम्ही महाराष्ट्रातलं घ्या, मुंबईतलं घ्या किंवा देशातलं घ्या, ग्रासरूट पर्यंत पसरलेला एकमेव पक्ष म्हणजे हा काँग्रेस पक्ष आहे। युवराज, तुम्हाला विनंती असेल जोडलेले राहा। आपल्यासोबत मनसे नेते अविनाश अभ्यंकरजी सुद्धा जोडले गेलेले आहेत। अविनाशजी नमस्कार। आपण पाहतोय की नुकतीच विजय वडेट्टीवार यांनी मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार अशी घोषणा केलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाकडे तुम्ही सगळे एकत्र गेलेले होतात, मात्र आता मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर लढण्याचा नारा देत आहे, यावर तुमची प्रतिक्रिया हवी आहे। पहिलं म्हणजे तो स्वतंत्र पक्ष आहे, स्वतंत्र विचारांचा आहे। त्यांच्या हायकमांडनी किंवा त्यांच्या सिस्टीमनी जो काही त्यांना निर्णय कळवला असेल तो सन्मान्य वडेट्टीवार साहेबांनी सांगितलं असेल। बाकी आम्ही जी काही आंदोलनं केली होती, सत्याचा मोर्चा काढला होता, तो सर्वच पक्षांनी, फक्त विरोधक नाही तर सत्ताधारी सुद्धा त्यात नंतर सामील झाले होते एक प्रकारे, की यादीमधला जो दुबार मतदानाचा गोंधळ होता त्याकरता ह्या गोष्टी होत्या। त्यामुळे त्यांनी जो काही निर्णय घेतला असेल तो त्यांच्या सिस्टीम प्रमाणे घेतला असेल। आमच्या पक्षाकडनं जो काही निर्णय घ्यायचा असेल भविष्यात किंवा वर्तमानात तो सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील। अच्छा, पण जर आपण पाहिलं या सगळ्या घडामोडींदरम्यान की सगळ्या पक्षांची इच्छा होती की या निवडणुका आपण एकत्र लढूया, पण काँग्रेस आता कुठेतरी दुरावताना दिसतंय, बाहेर जाताना दिसतंय, तसं घडताना कुठे दिसत नाही अविनाशजी? नाही, असं नसतं। मतदार सुज्ञ असतो, तुम्ही एकत्र आहात का एकत्र नाही आहात हा विषय नसतो। मतदार ठरवतो कोणाला मतदान करायचं ते, आलं का लक्षात? त्यामुळे याच्यात काय एकत्र येण्याचं का दुरावा होण्याकरता आधी तुम्ही जवळ यायला लागतं ना। आम्ही एका विषयाकरता सगळे एकत्र आलो होतो, बरोबर आहे? तो विषय तडीच नेला, तो विषयाने किती मोठं माहोल उठला होता तुम्ही पाहिलं। म्हणजे ते इतकं जोरात होतं की त्याच्यानंतर भाजप, त्यांचे मंत्री, तुमची शिवसेना शिंदे गट आणि दादांचा गट यांचे सुद्धा आमदार येऊन बोललेच ना की दुबार मतदानाचा घोळ आहे। आमची इच्छा सगळ्यांची एवढीच आहे की निवडणुका आता तुम्ही लादलेल्या आहेतच, त्या पारदर्शक पद्धतीने पूर्ण करा। दुबार मतदान कुठल्याही परिस्थितीत होता कामा नये। बाकी काँग्रेस काय करतं, इतर पक्ष काय करतात, हा त्या प्रत्येक पक्षाचा विचार असतो आणि त्यांचं नेतृत्व त्यांना त्याप्रमाणे सांगत असतं।